उमेदवारांच्या जे आहे ते मुलाखती घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राज्यातील संपूर्ण इच्छुक उमेदवार जे आहे ते सराटी अंतरवाली या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ती उमेदवारांची या ठिकाणी आहे. गाड्या असेल, उमेदवार असेल, ही मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते इच्छुक उमेदवारांना जे आहे ते या ठिकाणी बोलवलं होतं आणि आता त्यांच्या मुलाखती जे आहे ते स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्याला घेताना पाहायला मिळतं. त्या ठिकाणी काही उमेदवार देखील आहेत. काही काय सांगाल, काय वाटतं मनोज जरांगे पाटील आज मुलाखती घेत आहे? आज मुलाखतीला टाइम दिला होता, त्यासाठी आले होते सगळे तालुक्याचे. आता औरंगाबाद जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यातली मुलाखत चालू झाल्या. आता बाकी जिल्ह्यातलं त्यांनी आज जेवढे इच्छुक लोक होते त्या लोकांना बोलवलं होतं आणि सगळ्यांचे बोलणं करून तुम्ही तुमच्या ठरवा, त्यावेळेस मला सांगा, नंतर आम्ही करू कुणाला द्यायचे. काय सांगाल, आता जर पाहायला गेलं तर अनेक उमेदवार जे आहेत ते एका तालुक्याने कमीत कमी 10, 20, 25 फॉर्म पाटलांकडे आलेले आहेत. मात्र आता पाटील यावरती कसा निर्णय घेऊ शकतात, काय करू शकतात? हे बघा, आता प्रत्येक ठिकाणून ज्या राजकीय पक्षांकडे ज्यांची काही म्हणजे पोळी भाजली नाही असेही लोक आलेले बरं का. परंतु ज्याचं सामाजिक अंग आहे, जो समाजासाठी या अगोदर लढत होता किंवा जो समाजासाठी लढला, त्याचा निश्चितच पाटील विचार करतील असं तरी आम्हाला वाटतं. निश्चितच पाटील त्याचा विचार करतील. ते सामाजिक काम आतापर्यंत केलेलं आहे. तर पाहायला गेलं तर अजूनही काही जण जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचे पाहायला मिळत आहे. चक्क तृतीयपंथी जे आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जे आहे ते मुलाखतीसाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. काय सांगाल, तुम्ही जरांगे पाटलांकडे आलेले आहात? मी नांदेड दक्षिण येथून डॉक्टर सान्वी जेठमाणी, एक तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि माझ्यासोबत आमची नायगाव येथून देवकर यांनी, आम्ही दोघांनी तिकीट मागितली आहे. त्याचं कारण आहे की उमेदवारी आम्हाला आमच्या समुदायासाठी आणि जनहितासाठी पाहिजे. आज संघर्ष योद्धा म्हणून मनोजदादा आपल्या चळवळीतले आणि मराठा समुदायातले नेतृत्व करत त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत आणि त्या नेतृत्वाला आज कुठेतरी काम चांगलं व्हावं म्हणून आपला उमेदवार सभागृहात जाण्याची त्यांना गरज वाटली, म्हणून त्यांनी हा संघर्ष आज विधानसभेपर्यंत आणला. त्या पद्धतीने तृतीयपंथी हा समुदाय नेहमी उपेक्षित राहिलेला आहे. आम्हाला हीन नजरेने किंवा समाजाच्या बाहेर नजरेने पाहिण्यात आलेलं आहे. पुरुष आणि स्त्री सोबत खांद्याला खांदा लावून एक तृतीयपंथी देखील एक समाजाचा घटक आहे, भाग आहे, म्हणून आमच्याकडे पाहावं. जसं की आज उपेक्षित वर्ग म्हणून मराठा समुदायाला आरक्षणाची गरज पडते, तसं आम्हाला देखील आमची गरज आहे. आम्हाला आमच्या समुदायाचे प्रश्न सभागृहात मांडण्याची गरज आहे. म्हणून आमच्या चळवळीतला एक नेतृत्व तयार करण्यासाठी आम्ही दादांकडे आलो आहोत की आम्हाला संधी देऊन आमचंही नेतृत्व आज आपण अनेक समाजाला एकत्र करून एक उदाहरण महाराष्ट्र पुढे देत आहात. त्या पद्धतीने आम्हालाही एकत्र करा, आमचंही नेतृत्व तयार करा आणि तो सभागृहात पाठवा, जेणेकरून हा एक चांगला संदेश महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जाईल की तृतीयपंथी हा सुशिक्षित आणि राजकारण करून समाजकारण करणारा वर्ग देखील आहे. हा उदाहरण आपल्या समाजामध्ये येईल, म्हणून आम्ही आपल्या उमेदवारी घेऊन त्यांना मागणी करतो की आम्हाला उमेदवारी द्या आणि आमचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला द्या. आज तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आले. पाटलांची तुमची भेट झालेली आहे का? यापूर्वी देखील तुम्ही एकदा येऊन गेले होते? हो, आमची भेट अद्याप झालेली नाहीये. आम्ही वाट बघतोय, कारण एक जिल्हा निहाय ते आढावा घेत आहेत, बैठक घेत आहेत. खरं तर सगळ्यांना उमेदवारी पाहिजे असे अनेक योद्धा इथं उपस्थित आहेत. आज एक मराठा लाख मराठा हा संदेश घेऊन लाखो मराठे उपस्थित आहेत. खरं तर एक मराठाचा आवाज हा लाखो जनसंख्येपर्यंत झालं पाहिजे असं मनोजदादांनी सांगितलं. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की सगळ्यांनी हट्ट करू नका, मला उमेदवारी द्या, मला उमेदवारी द्या. म्हणून आमचा हट्ट फक्त सगळ्यांना नाही देता आलं तरी किमान एक तरी तृतीयपंथी उभा करावा आणि महाराष्ट्रामध्ये सकारात्मक एक संदेश द्यावं की मी या घटकाचा देखील विचार करतो आणि या घटकाला देखील उपेक्षित न ठेवता त्यांचा हक्काचा उमेदवार आणि हक्काची लढा देण्यासाठी मी त्यांना उभा केला आहे. तुम्हाला नांदेडकर कशी सपोर्ट करतील? नांदेडमध्ये माझं समाज कार्य खूप मोठं आहे आणि नांदेडकरांना माहिती आहे की मी एक जनसामान्यातली एक साधारण बाई आहे, ज्यांनी अनेक कामं करून आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे. हे सर्व करत असताना नांदेडकरांनी आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. खरं तर तृतीयपंथी म्हणून आम्हाला वेशीबाहेर ठेवण्यात येतं, पण मी समाजामध्ये राहते, समाजाच्या घटकासोबत राहते. त्या समाजाने मला खूप प्रेम भाव, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमाने मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात, वक्ते म्हणून बोलवतात. आज त्यांना हेच वक्ता, ही सामाजिक कार्यकर्ता विधानसभेत पाहिजे असेल तर ते लोक नक्की मला मतदान करून एक मोठा आमदार बनवण्यासाठी, एक चांगला व्यक्ती बनवण्याचं काम ते मला करतील. कारण माझं शिक्षण आणि माझं समाजकार्य हे त्यांना माहिती आहे, म्हणून नांदेडकरांकडून मला जास्त मागायची गरज पडणार नाही. ते
माझं काम आणि विकास आणि माझी योग्यता बघून मला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर अद्वितीय जे आहेत ते मराठा या ठिकाणी आहेत. काय सांगाल आज पाटील जे आहेत ते भूमिका या ठिकाणी घेत आहेत? बोला पाटलाची जी भूमिका आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आज इतक्या आत्महत्या झाल्या, इतके लोक मेले या निर्लज्ज सरकाराला त्याची जाण नाही. आणि आज मराठ्याचे लेकर आज 20-20 पोरं गावात नवरदेव म्हणून उभे, त्याला नोकरी स्थान नाही, त्याला शिष्यवृत्ती स्थान नाही. तर त्यांची भूमिका योग्य आहे आणि त्यांना यश नक्कीच येईल अशी या समुदायावरून आशा वाटते. तरी परमेश्वर त्यांना आपल्या प्रत्येक घराघरात हा दिवा लावा. आणि जरी ती कोणती लाडकी बहीण योजना आली तर प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला सांगे की ही तात्पुरती योजना आहे, हिला कॅन्सल करून बंद होणार आहे आणि मतदान वळवण्याकरता जरांगे पाटलाला साथ द्यावी हीच नम्र विनंती. जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठे लाखो मराठी जे आहेत ते या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जरांगे पाटलांकडे आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही आज पाटलांची भेट घेतात? आज पाटलांची भेट घेऊन आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या वतीने उमेदवारी मिळवून ते काही मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते महाविकास आघाडीचं सरकार किंवा महायुतीचं सरकार जे होतं या कोणीही दिलेलं नाही मराठा समाजाला. आणि मराठा समाजाला आरक्षणही मिळालंच पाहिजे आणि मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण आहे. त्याच्यासाठी मनोज जरांगे दादांनी जो काही लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर इतर समाज सुद्धा मनोज जरांगे दादा यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं मराठा समाजाची जे जास्तीत जास्त उमेदवार उभा करून त्या सभागृहात पाठवून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत. काय सांगाल कुठून आलेले आहात? मी भांडूप मुंबई इथून आलेलो आहे. 157 भांडूप मतदारसंघातून देखील उमेदवारी मागितलेली आहे. मनोज दादांनी जे आतापर्यंत जे कार्य केले मराठा समाजासाठी आरक्षणासाठी तो इतर जाती धर्मांना सोबत घेऊन हे आरक्षण टिकवण्याचा जो प्रयत्न केला हा प्रयत्न अतिशय उल्लेखनीय आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की यावेळेला पक्षाच्या जातीपाती सोडून एकमेव आणि एकमेव मराठ्यांचा वाली, मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे याच्या पाठीशी सर्वांनी उभं राहून त्यांचे हात बळकट करून हे जे धनदानके झालेले नेते आहेत ज्यांनी आपल्या मुलाबाळांचं कल्याण करायचं जे कार्य केलेलं आहे, 7 पिढ्यांना भलं होईल इतकं कार्य केलंय. बायको, मुलगी, मुलगा, नातू, पंतू सगळे सोयरे अशा लोकांना ज्या पक्षाने तिकीट दिलेत अशा पक्षांवरती मूठ माती टाकून त्यांना थांबवण्याचं कार्य या ठिकाणी करण्यात यावं असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो. आणि मराठ्याने एक दिलाने एक मुठीने एकतेचा प्रतीक ह्या वेळेला दाखवायचं आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करायचे आहे एवढेच बोलतो. जर पाहायला गेलं तर जरांगे पाटील जे आहेत त्यांनी आता सरकारने जे आहे ते आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर सरकारने आरक्षण घोषित नाही केल्यामुळे आता थेट उमेदवार जे आहे ते रिंगणात उतरण्याची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता मुलाखती ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहे. अनेक वेगवेगळ्या भागातून राज्यातून लोक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. काय सांगाल कुठून आलेले आहात? आणि मंठा तालुक्यात आलो. मी मुकेश मोरे छावताचं काम करत होतो. आजपर्यंत या ज्या राजकीय पुढाऱ्यानं आमचा वापर केला म्हणजे जी आमची मारली माताची जी पॉकेट मारली आमची आजपर्यंत, आता जरांगे पाटलांना आम्हाला उमेदवार दिल्याच्यानंतर आम्ही आमच्याच माणसाला मतदान करणार आहोत. कारण यांनी आजपर्यंत आमचा वापर करून घेतला द यूज अँड थ्रो सारखा. त्याच्यामुळे आम्ही त्याला मतदान करणार नाहीत. महाराष्ट्रातल्या सर्व जागेसाठी जरांगे पाटलांना उमेदवार द्यावा. एक द्यायला पाहिजे त्यांनी. उमेदवार द्यायलाच पाहिजे. पूर्ण मतदार. काय सांगाल? मी मूळतः सांगला तालुक्यातून येतो. मी ॲडव्होकेट म्हणून मुंबई या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट या ठिकाणी वकिली व्यवसाय करतो. ओबीसी समाजाचा नेता म्हणून जो लक्ष्मण हाके मिरवतोय तो त्या लक्ष्मण हाकेला मी पंचायत समितीत मी स्वतः हरवलेला आहे. त्यामुळे त्याची काही योग्यता वगैरे काही नाहीये. मनोज जरांगे दादाच्या बाबतीत तो काही वक्तव्य करतो. पहिला एकदा आमदारकीला तो उभा राहिला होता त्यावेळेला त्याला 587 मतं मिळाली होती. दुसऱ्या वेळेला उभा राहिला त्यावेळेला 227 मतं मिळाली होती. एकंदरीत असा भोरटा माणूस आहे तो. मनोज जरांगे दादाच्या चरित्रावरती त्यांच्या उद्देशावरती अनेक प्रकारे व्यंग व्यक्त करतो किंवा वेगवेगळ्या भाषेत बोलतो त्याचा तर आम्ही धिक्कार करतोच. परंतु एकदम फडतूस असणारा माणूस सुद्धा
मराठा समाजाच्या विरोधात बोलतो आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये 400 वर्षात कुणी मराठा समाजाला एवढं खालची वाच्य बोललेलं नव्हतं. अशा प्रकारे तो लक्ष्मण हाके बोलतो. लक्ष्मण हाकेला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याला म्हणून जरा कार्यकर्त्यांनी हरवलेलं आहे. त्यामुळे असे भुरटे किती येतील किती जातील हे आमच्या समोर टिकणार सुद्धा नाहीये. हा, लक्ष्मण हाके यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं. ज्या मराठा आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला त्यांना आता विधानसभेमध्ये त्यांची जागा दाखवून देऊ, त्यांना पाडू, असं वक्तव्य देखील आता लक्ष्मण हाके करताना पाहायला मिळत होते. ओबीसीचं मतदान त्यांना पडणार नाही, त्यांना आम्ही पाडणार आहोत, त्यांना त्यांची जागा दाखवू, असं त्यांचं वक्तव्य समोर येत होतं. साहेब कसं आहे माहितीये का, जर स्वतःमध्ये बळ असेल तर दुसऱ्याला बळ दाखवू शकतो ना. हा लक्ष्मण हाके माझ्याकडून स्वतःकडून 50,000 रुपये घेऊन गेला होता गणपतराव देशमुखांना हरवण्यासाठी. त्यावेळेला तो उभा राहिला होता. त्याला किती मतं मिळाली? 587 स्वतःला मतं तुम्ही मिळाली. थेट पैशांचा आरोप करताय. हो, पैशांचा मी स्वतः दिले होते त्याला पैसे. माझ्या स्वतःकडून घेऊन गेला होता. गेल्या वेळेला सुद्धा तो उभा राहिला 2019ला 50 लाख रुपये घेऊन गेला होता तो. हा दलाल आहे. फक्त पैसे घेऊन समाजाचा वापर करतो आणि आता लोकसभेला उभा राहिला होता. 20 लाख मतापैकी त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या सांगोल तालुक्यात फक्त 1,000 मते मिळालेत. तो कोणाला पाडू शकतो? जो स्वतःचं डिपॉझिट कधीही वाचवू शकला नाही. साध्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर तो हरलेला आहे. त्यामुळे तो मोठ्या नेत्यांना हरवायची भाषा तो करू शकत नाही. त्याची योग्यता आणि लायकी काहीच नाही. त्याच्या विरोधात मी बंड गार्डन पोलीस स्टेशनला पुणे पोलीस कमिशनर आणि महाराष्ट्राचे मागासवर्गीय आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली. खोट्या कागदपत्राच्या आधारे तो मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालेला आहे. म्हणजे त्याचं वय सुद्धा नव्हतं. त्याचं मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होण्यासाठी 45 वय लागतं, परंतु ह्याचं वय वर्ष 41 होतं. मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होण्यासाठी तो लॉचा डबल ग्रॅज्युएट लागतो. हा लॉचा डबल ग्रॅज्युएट सुद्धा नाही. आणि महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाची सुद्धा फसवणूक केलेली आहे. त्याच्या विरुद्ध बंड गार्डन पोलिसला मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे. थोड्या दिवसामध्ये त्याला त्याच्यामध्ये अटक सुद्धा होणार आहे. जर पाहिलं जरांगे पाटील यांच्याकडे तरुणांचं जर पाहिलं गेलं वृद्धांची जी आहे ती मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत एक बाबा आहेत. बाबा, काय सांगाल, कुठून आल्या? नमस्कार. सेम. मी अशोक महाराज सूर्यवंशी परभणीहून आलेलो आहे. तरी जरांगे पाटलाचं जे काही कार्य आहे किंवा जी तळमळ आहे संपूर्ण मराठा समाजासाठी तळमळ आहे आणि सर्वस्व पणाला लावून त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्याकरता एवढा खूप मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा जो आहे तो उभारलेला आहे. आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जे आहे ते वेगवेगळ्या भागातून लोक जे आहेत ते आता मुलाखतीसाठी येत आहेत आणि महिला देखील या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत. काय सांगाल, कुठून आल्या? मी अहमदपूर चाकूर मतदारसंघातून आले. मी स्वतः इच्छुक उमेदवार नाहीये, पण माझे वडील इच्छुक उमेदवार आहेत. तर त्यासाठी आलो, बघूया काय होतंय. नक्कीच जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या भागातून जे आहेत ते उमेदवार या ठिकाणी येत आहेत. जरांगे पाटलांच्या मुलाखती सध्या ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि आज दिवसभर जे आहे ते जरांगे पाटील सगळ्या उमेदवारांच्या ज्या आहेत त्या मुलाखती घेणार आहेत आणि प्रत्येक तालुका वाईज असेल, प्रत्येक मतदारसंघ असेल, यामध्ये मनोज जरांगे पाटील हे स्वतः जे आहेत ते आता मुलाखती घेत आहे आणि जे उमेदवार आलेले आहेत त्यांच्या समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न देखील मनोज जरांगे पाटील करताना पाहायला मिळतात. कारण प्रत्येक मतदारसंघामधून 8 ते 10 उमेदवार जे आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते जरांगे पाटलांकडे झालेले आहेत. त्यामधून तुम्ही एक उमेदवार ठरवा असं देखील म्हणलेलं आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी जरांगे पाटलांचे सहकारी देखील आहेत. काय सांगा? बोलायचं काय मला सांगा. जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत, काय वाटतं? उमेदवार द्यायलाच पाहिजेत ना. कारण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सरांनी मराठीचं काय आहे ते पॉझिटिव्ह ओळखलेली आहे त्याने. त्याच्यामुळे पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजेत. आणि 100% पाटलाचे 100 क्रॉस होते, द्यायलाच पाहिजेत पाटलांना. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाटलाचे सहकारी म्हणून वावरलेले आहात. पाटलांचा अनुभव तुम्हाला चांगला आहे. आता जर पाहिलं गेलं वर्षभरापासून पाटलांचं जे आहेत आरक्षणावरती लढा चालू आहे, यावरती कसा निर्णय होऊ शकतो? निर्णय काय, पाटील पहिल्यापासून निस्वार्थीच. आज 20 वर्ष झालं पाटलाची समाजासाठी सेवा आहे. आणि न कुठं कुणाची लाच घेतली ना काही. कुणाची दुकानदाऱ्या सराच्या जेवढे आता पुष्कळ समाजाच्या नावावर पोट भरत होते सराच्या दुकानदाऱ्या पण पाडल्या पाटलाने. आणि त्याच्या पुढे काय पाहिजे. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत आता संपूर्ण वेगवेगळ्या भागातून जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या बैठकी देखील सुरू आहेत आणि पाटील त्यांच्या मुलाखती घेताना आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. मराठा समाजाला जे आहे ते हक्काचं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे आता पाटील देखील आता आक्रमक झाले. त्यामुळे मराठा जो आहे तो एकवटल्याचं पाहायला मिळतात. काय सांगाल, कुठून आल्या? आम्ही छत्रपती संभाजीनगर, कोणत्या मतदारसंघ? छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून. काय उमेदवारी मागणी? उमेदवारी नाही मागितली आम्ही. आम्ही फक्त जरांगे साहेबांना भेटायला आलो. पाटील म्हणतील तसं.
आता पुढील निर्णय काय असेल तुमच्या पूर्व मतदारसंघ असेल, पश्चिम मतदार संभाजीनगर असेल, नेमकी कसा फॅक्टर चालला? कारण संभाजीनगरला जर विचार केला तर संभाजीनगरला मराठा फॅक्टर चालला गेला होता. तुमचं लोकसभेचे खासदार जे आहेत ते संदीपान भुमरे जे आहेत, महायुतीचे संपूर्ण खासदार पडले आणि फक्त संदीपान भुमरेच त्या ठिकाणी निवडून आलेले. पाटलांचा निर्णय त्या ठिकाणी योग्य ठरला होता. आता पुढील निर्णय कसा असू शकतो? पुढील निर्णय पाटील जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार. आणि जास्तीत जास्त आरक्षणाला ज्यांनी विरोध केला, मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला ते कसे पडतील या दृष्टिकोनातून आम्ही पाटलांचं मार्गदर्शन घेणार आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची वाट लावणार. मग आता नुसती पाडापाडी नुसती पाडापाडीत त्याच्याशिवाय हे लाईनीवर येणार नाहीत. त्यानं आरक्षण दिलं असतं त्याच्या का बापाच्या घर चाललं होतं, देऊन टाकायचं आरक्षण. अरे मराठवाड्याच्या ह्या फक्त 5 जिल्ह्याचा प्रश्न होता आरक्षणाचा, पण यांनी ते एवढं मोठं करून टाकलं. पण ते दादांनी आमच्या ते हेरलं आणि त्याचा आता त्यांना कळेल ना. मोठमोठे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आले आणि खूप अशी आंदोलनं झाली म्हणले, त्यांना ही बाब लक्षात येईल. अमित शहानी वक्तव्य केलं होतं हा. की गुजरातचं जे आंदोलन झालं, पटेल आंदोलन असेल, ते आंदोलन असेल, त्याच प्रकारे महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचं आंदोलन जे हाताळू आणि महाराष्ट्राच्या मध्ये भाजपची सत्ता आणू असं संभाजीनगरमध्ये वक्तव्य त्यांनी केलं होतं. या राज्यामध्ये त्यांनी जे विधान केले ते दुसऱ्या राज्यामध्ये होईल, पण इथं छत्रपतीचा मावळा आहे हा काही कोणाच्या याला जुमानणारा नाही आणि हा निर्णय घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना कळेल आता. सगळे भाजपचे जेवढे कॅन्डिडेट आहेत सगळे पराभूत होते. तुकडा साफ होऊन जाईल त्यांचा, एकही येणार नाही. त्यांना ही ताकद, जरांगे दादाची ताकद त्यांना माहित नाही. नक्कीच जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी जे आहेत मुलाखती सुरू आहेत वरती, त्या ठिकाणाहून मुलाखती करून जे आहे ते अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. काय सांगाल, कुठून आले? मी उमरगा लोहारा धरून इच्छुकासाठी, पण आज राखीव असल्यामुळे 26 तारखेला आम्हाला बोलले नाही. पुन्हा पाटलांनी तारीख दिली का? हो, 26 तारीख फक्त राखीवसाठी. राखीवसाठी पाटलांनी सांगितलं होतं राखीव ठिकाणी उमेदवार उतरवणार नाही. तसं नाही, फक्त राखीवसाठी तो ओपनला उभारता येत नाही. आपल्या विचारात जे आहेत त्या उमेदवाराला निवडून आणायचं असं सांगितलं स्पष्ट. त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या भागाच्या मतदारसंघातून जे आहे ते मराठे जे आहे ते एकजलेले पाहायला मिळत आहे. जरांगे पाटलांची जे आहे ते मुलाखती आता या ठिकाणी चालू आहेत. सराटे अंतरवालीहून विजय चिडे.